टाकून घेऊयात आपण ह्याच्यात आणि तूप टाकून गॅसवर पोहे मस्त भाजून घेऊयात आपण. बारीक गॅसवर मस्त पोहे भाजून घेऊ असं कडक होईपर्यंत, म्हणजे कच्चं पण गेलं पाहिजे त्याचं. हे साधारण आहे ना 1/2 किलो पोहे असते अंदाजे, म्हणजे वजन पण नाही केलेलं, पण साधारण मोजून नाही घेतलेलं मी आणि माप पण नाही केलेलं मी, अंदाजेच घेतलेलं आहे नाही का, जसं पाहिजे आपल्याला तेवढं घेतलं. खळखळ वाजता आवाज भाजला ना आवाज येतो, मग असं भाजायचं. मग ना भाजलेत मसाला आपण काढून घेऊयात ह्याच्यात आहे ना. हे एक छोटंसं बाऊल नाही का, बाऊल किंवा पातेलं एवढं खोबरं खीस घेतलं, खोबऱ्याचा खीस. पण करपू द्यायचं नाही किंवा असं लालसर नाही होऊ द्यायचं, कडक होऊ द्यायचं, नुसतं त्याचा मॉइश्चर गेला पाहिजे नाही का, असं भाजून घ्यायचं. थोडंसं तूप टाकून घेऊया त्याच्यात. हे मकाने भाजून घेऊया, त्याची नसताना बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं, म्हणजे कोटू नाही द्यायचं. हे ना काढून घ्यायचं. हे बदाम बारीक करून घ्या, म्हणजे मस्त रोस्ट होते ना तुपात. लय बारीक नाही करायचं आपल्याला, हे नंतर बारीकच करून घ्यायचं मिक्सरमध्ये. हे ना असं बारीक करून घेतलं मी, तुपात तळायचं ना त्याच्यामुळं फक्त अर्धा तास बारीक करून घेतलंय. आणि त्याच्यासाठी हे काजू पण तसंच करून घेणार आहे मी बारीक. खसखस भाजून घ्या थोडीशी. खसखस काढून घ्यायत आपण. थोडंसं तूप टाकून घ्या त्याच्यात, 2 चमचे टाकून घेऊया भाजायला. काढून घेऊया त्याच्यात हे लाल झाले मस्त भाजून घेतले असं. असं लय बारीक नाही करायचं, असं ठेवायचं थोडंसं मोठंच नाही का. पण येत ना हे नुसतं असं बारीक हे पण
ह्याच्यात बारीक करण्यापेक्षा आहे ना थोडंसं मिक्सरलाच घेऊ फिरवून मग, नाही का. हे ना मिक्सरलाच फिरवून घेऊया आपण. लय बारीक नाही करायचं, तसं घर करून मी हे करून घ्यायचं, काढून घ्यायचं. ठीक आहे. असं असं ते बारीक नाही करायचं, मीडियमच राहून द्यायचं. हे पोहे बारीक वाटून घ्यायचं. हे असं बारीक करून घ्यायचं, एकदम एकदम असे बारीक झाले. एक बाऊलच पोहे होते ना, तर ह्याच्यात थोडंसं कमी आहे. एक नाही का ह्या बाऊलचा एवढा गुळ घेतला आहे आपण, म्हणजे बरोबर नाही घेतला, थोडंसं कमी घेतलं, कारण आपण खजूर पण टाकणार आहे ना, म्हणून थोडासा गुळ कमी घेतला आहे. बदाम आणि काजू बरोबर वाटून घेणार आहे, म्हणजे बारीक होईल पटकन. बारीक करून घेऊ. हे ना थोडंसं ह्याच्यात बारीक करून घेऊयात, बघू बारीक होते का. ती बारीक तर होत नाही. असं घे त्याच्यात बारीक करून ते. हे ना खसखस टाकून घेऊया त्याच्यात. मिक्सरमध्ये बारीकच होत नाही आता, पण आहे ना उकळात कुटून घेऊयात त्याला. थोडंसं काम वाटतंय माझं, पण करावं तर लागलंच. असं बारीक करून घेऊयात आपण. हे असं हे असं बारीक करून घेतले सगळं. तसंच आहे ना थोडंसं हे असं पण बारीक होतं, गरज नाही त्याला आपलं हे केलं. खजूर आहे ना हे असं बारीक करून घेते सगळं. सगळं आपण एकजीव करून घेऊया ते असं. तूप टाकूयात आपण थोडंसं गरम करून. 2-3 चमचे आहे, टाकून घेऊयात आपण त्याच्यात. ह्याचं जास्त जर भरभरीत झालं ना तर थोडंसं जास्त तूप गरम करून टाकायचं, म्हणजे लाडू वळले जातात ना. शेकावत ना